टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सतीश उर्फ खोक्या भोसलेला काल बीड व यूपी पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली। आता आपण सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरासमोर आहोत। शिरूर कासापासून काही अंतरावरच सतीश उर्फ खोक्या भोसलेचं हे घर आहे। वन विभागानं 8 मार्च रोजी झाडाझडती घेतली होती आणि या ठिकाणी जे आहे ते काही प्राण्याची शिकार करणारं साहित्य व वाळलेल्या प्राण्याचं मांस या ठिकाणी आढळलं होतं आणि त्या अनुषंगानं जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेवर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता। तर हे जे घर आहे ते वन विभागाच्या गट क्रमांक 51 या जागेवर आहे आणि हे घर जे आहे ते अतिक्रमित जागेवर असल्याने वन विभागाने दुसरा गुन्हा जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेवर दाखल केला आहे आणि त्याला एक नोटीसही देण्यात आली। 7 दिवसात जे आहे ते खोक्या भोसले किंवा कुटुंबियाच्या वतीनं जे आहे ते वन हक्क दावा किंवा मालकी हक्क दावा वन विभागाकडे सिद्ध करायचा आहे आणि जर सिद्ध नाही झाला तर वन विभाग हे अतिक्रमण काढून घेतलं जाऊ शकतं। मात्र असं असलं तरी 7 दिवसानंतर पुन्हा एकदा कायदेशीर बाब म्हणून वन विभाग 2 नोटीस दिल्या जाऊ शकतं आणि 2 नोटीस दिल्यानंतर तरीसुद्धा समाधानकारक उत्तर समाधानकारक कागदपत्र नाही मिळाले तर या घरावर वन विभाग बुलडोजर चालवण्याची शक्यता आहे। आपण हेच ते घर बघतोय। या ठिकाणी वर लिहिले आई वडिलांचा आशीर्वाद आणि खाली ठळक अक्षरात लिहिले भारतीय जनता पार्टी प्रदेश युवा अध्यक्ष आणि त्याच्या खाली सतीश निराळे भोसले असं लिहिले। तर उजव्या बाजूला आय लव्ह माय होम असं ग्लास हाऊस या ठिकाणी सतीश उर्फ खोक्या भोसलेनं वन विभागाच्या जागेवर जे आहे ते तयार केलं होतं। मात्र गेल्या काही दिवसात सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत वाढ झाली, त्यामुळे जे आहे ते आता वन विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या नोटीसनुसार सतीश उर्फ खोक्या भोसले किंवा त्याचे कुटुंब मालकी हक्क दावा सिद्ध करतात का नाही हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि तसं जर नाही झालं तर वन विभाग या घरावर बुलडोजर चालवण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।